गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस कसा होता? असा दिवस महिन्यातनं एकदा येतो. वन्स इन अ ब्लू मंथ असं त्याला आपण बोलतो. वन्स इन अ मंथ, वन्स इन अ ब्लू मंथ असं बोलतो. ह्याचं कारण काय? जर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि समजण्याचा प्रयत्न करत असाल तर मी काल तुम्हाला कुठल्याही टेक्निकल अनालिसिस नाही, मी तुम्हाला फक्त सायकोलॉजिकल ट्रेडिंग, माझा एक्सपिरियन्स ह्यावरती आपण काल चर्चा केलेली. खूप लोकांनी काय बोललेत, काय नाही बोललेत ते सोडा. मी जरी काय काय बोललो असेल ते पण सोडा, पण तुम्ही त्याच्यातनं किती काय घेतलात हा मुद्दा फार इम्पॉर्टंट बनतो. टेक्निकल अनालिसिसचं बेसिक कॅन्डल पॅटर्न, सपोर्ट रेसिस्टन्स, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स, वय बघणं, बेसिक गोष्टी आहेत त्या आल्याच पाहिजेत, गरजेचेच आहेत. त्यावरती येते सायकोलॉजिकल ट्रेडिंग. म्हणून मी माझ्या सेशन्स मध्ये माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला मी वारंवार त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो की सायकोलॉजिकल ट्रेडिंग करणं आवश्यक आहे. तुम्हाला कितीही चार्ट पॅटर्न आलात, तुम्ही कितीही दिग्गज असलात, तुम्हाला हर एक कॅन्डलचा प्रकार कळला, पण सायकोलॉजी ट्रेडिंगचा विषय जर तुम्हाला नसेल कळत, नाही कळला असेल, नाही समजला, तर मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बोललो होतो की मार्केट जर 3 ग्रीन कॅन्डल, म्हणजे परवा दिवशी पण तुम्हाला बोललो की 3 एक दुसऱ्या झाल्यावर तिसरी ग्रीन कॅन्डल ना, तसंच झालं. आणि त्यानंतर मार्केट जेव्हा असं असतं ना, तेव्हा मार्केट काय करेल, एकाच दिवशी तुमचा प्रॉफिट घेऊन जाईल. हे का होतं वारंवार? कारण का ह्याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. तुम्हाला एक चटक लागते, एक नशा होतो स्टॉक मार्केटचा, आदत लागते. आता नशा हा शब्द चुकीचा असेल, पण हा आदत लागते. ऍक्च्युली नशा पण खूप आहे. खूप लोकांना असं वाटतं की 1 रुपयाचा कॉल 100 रुपयाला झालं, असं नाही होत. पण आज झालं. पण ते कुठल्या दिशेला झालंय हे तुम्हाला कळायच्या अगोदर मार्केटने सगळे लेवल्स तोडत तोडत खाली गेलेला. मग तुम्हाला अजून ते वाटतं की इथे पडेल का, इथे पडेल का, इकडनं बाउन्स होईल का, इकडनं बाउन्स होईल का, इकडनं बाउन्स होईल का, ही भीती राहते. आणि त्या भीतीच्या नादामध्ये तुम्ही काय करत नाही आणि मार्केट ते टार्गेट देत जातं. मी काल तुम्हाला क्लिअरली जाऊन व्हिडिओ परत बघा, 2-3 वेळा सांगितले. माझ्या स्टेटसला पण मी आज टाकलेलं आहे व्हिडिओ. एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे आणि मी क्लिअरली लगभग खालच्या साईडला ट्रेड करेन, वरच्या साईडला मी 80 ची लेवल तोडत असेल तर सस्टेन होत असेल, त्याच्यानंतर 920च्या वरती, कारण ते स्ट्रॉंग रेसिस्टन्स बनलेला होता. ठीक आहे, मी काय बोललो, काय केलं हा विषय नाहीये. तुम्ही किती समजलात आणि ह्याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये किती फायदा होणार हे माझ्यासाठी होत आहे. ओके, सर्वप्रथम तर माझ्या फॅमिली मेंबरचं खूप आभार, धन्यवाद. कालच्या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रॉफिट झाला. नाही बोलल्यावर कमीत कमी 50-60 पॉइंट कमवले आहेत. मला 7-8 मेसेज आलेले आहेत. काही लोकांनी 100-150 पॉइंट पण काढलेले आहेत. कारण मार्केटच आज तसं होतं, डेफिनेटली होतं. म्हणजे आजच्या मार्केटमध्ये जर तुम्ही कमवलं नसाल तर मला वाटतं तुम्हाला अजून शिकण्याची आणि मार्केटला समजण्याची अत्यावश्यक गरज आहे. अत्यावश्यक गरज आहे. कारण का काल आपण काय बोललो होतो क्लिअरली बघा, हा डिस्कस केला होता की मार्केट ह्या मुवमेंटमध्ये जात आहे. मार्केटने ही मुवमेंट पण दिलेली आहे. मग आता मार्केटला राहिल्यात 2 गोष्टी. एक तर मार्केट इकडनं सस्टेन करून वरची दिशा देईल किंवा मार्केट सरळ या दिशेला खाली. मार्केट आपल्या लेवलला वारंवार रिस्पेक्ट करते. आता वारंवार हा शब्द मी वापरत आहे, याचं कारण काय? का माझा थोडा एक्सपिरियन्स आहे, माझा तेवढा अंदाज आहे. आज एवढ्या मुलांना म्हणजे फॅमिली मेंबर्स माझ्या वयापेक्षा मोठी आहेत, कमी आहेत. आज 12वी मुलं पण माझ्याकडे आहेत. 14वी केलेली मुलं आहेत, टी.वाय बी.कॉम केलेली मुलं आहेत, ती पण मुलंच आहेत. माझ्यापेक्षा वयाने आहेत. 55 वयाची पण माणसं आज माझ्याकडे शिकतायत. का? मग ही सगळी माझी मुलंच झाली. का? कारण का मी त्यांना शिकवतोय, त्यांना समजवतोय. मी आज फॅमिलीवरती एकही ट्रेड टाकला नाही, कारण का मी कालच तुम्हाला सांगितलं असेल की 1 महिन्यासाठी मी रजा घेतलेली आहे. पण आज जे केलंय ते मार्केटने खूप सुंदर केलंय आणि त्याचे रिटर्न्स बिना मेसेज केल्याशिवाय, डायरेक्शन दिल्याशिवायही जर माझी मुलं कमवतायत तर मला असं वाटतं की माझी मुलं सक्षम झालेली आहेत. माझा एवढ्या वर्षाचा प्रवास त्यांना शिकवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न जो होता, जी कळकळीची माझ्या आतमधली एक भावना होती, ती त्या लोकांपर्यंत पोहोचली आणि आज ते सक्षम झाले, त्यांच्या पायावरती उभे राहिलेत. ते आपल्या स्वप्नाकडे आता वाटचाल करू लागलेत आस्ते-आस्ते. 100-150 पॉईंट मार्केटमध्ये खाण्याची म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. लोकांना 10 पॉईंट भेटत नाहीत, 150 पॉईंट्स आलेत.
मी कोणाचं इथे दाखवत नाही. सगळ्यांनी मला मेसेज केलं सर दाखवू नका, कारण का प्रॉफिट आज दाखवण्यासारखं नजर लागेल. मी माझं पण आज प्रॉफिट दाखवण्यासारखं नाहीये, कारण का माझीच नजर लागेल, कारण का सेटलमेंट डे उद्याच कळेल. पण हा पॉइंट्स तर मजबूत कळले. तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतोय, अंदाज लावा काय प्रॉफिट असेल तो. हा माझा ट्रेड होता आजचा 83,300चा. मार्केट होता 83,600 700च्या लेवलला. मी आज एवढ्या खाली इथे ट्रेड घेतलेला, पण क्वांटिटी डबल होती माझी आज. 10च्या बदली माझे 20 लॉट्स होते. टार्गेट पहिला माझा हा होता, सेकंड होता. मार्केटने मला पटकन दिलं. त्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा ही मुवमेंट झाली, मी काढला आणि मार्केटने परत त्याला टेस्ट केलं, कारण ही सकाळची मुवमेंट होती. आपण काय बोलतो की 9:45च्या नंतर आपण काय करायचं. ओके, ही मुवमेंट जी होती ना 11 डायरेक्टली आपल्याला 1:15 एका तासामध्ये हा 200 पॉईंटची रॅली आपल्याला भेटली आहे. म्हणजे इकडनं 60 पासनं 61 160 पासून 260 बस झाले. 200 पॉईंट मला खूप झाले. मी 100 पॉईंट सेन्सेक्स मध्ये एक्सपेक्ट करतो आणि निफ्टीमध्ये 30 ते 40 पॉईंट एक्सपेक्ट करतो मिनिमम. मार्केटने आज 3-4 पट दिले. 3-4 पट दिले म्हणजे एवढा पैसा मार्केटमध्ये होता. आणि त्यानंतर हा जो प्रीमियम आहे तुम्ही बघू शकता 800 पर्यंत गेलाय. मला तुम्ही फक्त अंदाज लावा मी कितीला काढला असेल. अंदाज लावा फक्त मी किती काढशील. बघा मी काय केलं ह्याच्यापेक्षा आहेत ना, लक्ष द्या की तुम्ही काय करू शकलात या तुम्ही काय करू शकला नाहीत. हर वेळा मी बोलतो की बाजूच्या ताटामधलं जेवण आपल्याला बरं दिसतं, बरं वाटतं की हे माझ्या ताटात असलं तर, पण तुमच्या ताटामध्ये तेच जेवण आहे. पण प्रॉब्लेम काय तुमच्या नजरचा, तुमच्या मानसिकतेचा, तुमच्या इच्छांचा. पेशन्स ठेवा. मी गेल्या 2 हफ्ते कमवलं, तुम्हाला सांगितलं, युट्यूबला पण सांगत होतो मी की 2 हफ्ते कमवलं नाही, माझ्या मुलांनी कमवलं नाही. कमवलं ना, झालं ना. 2 हफ्त्याचा पहिला पुरा पैसा एका दिवसाने काढला. मार्केट इज ऑल अबाउट पेशन्स. तुम्हाला किती संयम आहे, तुम्ही किती नियमनी किती रेग्युलेशन्स पाळताय, मार्केट किती समजताय, हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटने बरोबर लेवल दिलेले आहेत. मग आता काय, आता कोण बोलतंय की ते युएसचे इराणचं काहीतरी लफडं चाललेलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणून मार्केट पडलेलं आहे. काय नाही सोडून मी न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत नाही आणि मला ती पटत पण नाही, आवडत पण नाही, कारण का मार्केट न्यूजला उलट रिएक्शन करतो. नीट आहे का विषय की उद्या येणाऱ्या काळामध्ये सोमवार मंगळवारी लेवल्स मार्केटचे आपल्याला लागलेत. बघा आपल्या लेवल्सला मार्केट इकडनं ही जी लेवल लागल्या त्या मार्केटला मार्केटने हे पण केलं, रेस्पेक्ट पण केले. ओके, खाली पडताना पण मार्केटनी 15 मिनिटाची कॅन्डल लावलेली आहे. खाली पडताना पण मार्केटनी रेसिस्ट करून घेतले. मग इथे पण तुमचा मौका भेटला. इथे एक पुलबॅक भेटलाय, जर तुम्ही बघाल इथे एक पुलबॅक चांगला भेटलेला आहे. हा मोठा पुलबॅक भेटला. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील ना, तर मग थांबण्यासारखं नाहीये, मग उडी मारण्यासारखं आहे. कारण का प्रवाह चालू आहे, हात धुवून घ्या. आणि लोकांनी खूप लोकांनी हात धुवून घेतलेत. वन साइड मुवमेंट होती, अशी मुवमेंट भेटत नाही कधी. ओके, त्यानंतर काय मार्केटला पडायचं असेल या वरती जायचं असेल, म्हणजे गॅप अप या गॅप डाऊन जे पण व्हायचं असेल, मार्केट आजकाल काय करते, शुक्रवारच्या नंतर रात्री मार्केट बंद झाल्यानंतर या शनिवारी बॉम्ब पडतोय, हे होतंय, ते होतंय, मारामारी होते, डीड साइन होत आहेत, रात्री 11 वाजता होत. का होतंय? कारण त्यांना माहिती पडले तर मार्केटमध्ये एका मुवमेंटमुळे मार्केट वर खाली होतं, लोकांचा पैसा लागलेला आहे, लोक पॅनिक होतात. मग आता पॅनिक झाल्यावर हा विषय जर येतोय, पॅनिक झाल्यावर काही आज पॅनिक सेलिंग होती का? नाही. बघा मार्केट एवढं पडलं नाहीये. 1200 पॉईंट पडलं सेन्सेक्स, ठीक आहे, ओके, मोठी गोष्ट नाहीये. कारण मार्केट तर रेंज मध्ये आहे ना माझ्या. ओके, मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग म्हणजे जबरदस्त सेलिंग कधी येईल हा विषय मेन आहे. तो दिवस आपल्यासाठी अजून यायचा बाकी आहे. नीट आहे का, एक दिवस येणार आहे तिथे आपल्याला लाखो रुपये टाकण्यासाठी या कमवण्यासाठी संधी भेटणार आहे. ती लेवल्स कुठले आहेत. ओके, दुसरी गोष्ट, खूप लोकांना वाटतंय की मार्केट गॅप भरते की नाही. ओके, तर आपण 30 मिनिटच्या चार्टवरती येऊया आणि बघूया. बघा मार्केट ही गॅप भरते का, तर हो मार्केटने ही गॅप भरलेली आहे ना, इथे भरलेली आहे. ओके, ही गॅप भरली का, मार्केट ही गॅप पण भरलेली आहे. सगळ्यांचा प्रश्न आहे, सर मार्केटने एवढी मोठी गॅप भरणं बाकी आहे, मार्केटने एवढी गॅप भरणं बाकी आहे. ओके, नीट बघा, हा आज चालू आहे आणि
हा. ओके, मार्केटमध्ये किती गॅप राहिले आता? ही गॅप राहिली, बरोबर ना? तुमच्या मते बरोबर आहे, पण माझ्या मते गॅप भरलेली आहे. असं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही बघाल ना, इकडनं मार्केटने रिजेक्शन घेतलेले आणि इकडे मार्केट येऊन परत वरती जाऊन परत खाली आले. म्हणजे ही जी पोकळी होती ना, ती मार्केटने भरून काढली. हा गॅपचा विषय आता नाही राहिला. ओके, आणि जर गॅपचा विषय असेल, नक्कीच बघा, 400 वरती मार्केट आज आहे. आज 400 350 वरती मार्केट, 440 50 मार्केट, 500 वरती जे पण आहे ते. मग मार्केट कधी क्रॅश होईल? मार्केट ह्या लेवलला 25 लेवलला कधी येईल? नक्कीच येईल, पण कधी? जेव्हा आपला हा पॅरलल झोन जो आहे तुटून मार्केट रेसिस्ट करून खाली येईल तर. ओके, आता उद्या शुक्रवार आहे, जास्त काही दिवस मोठा नाहीये, त्यामुळे मार्केटने रॅली दिलेली आणि मार्केट जेव्हा एवढा मोठा रॅली देतो ना, तेव्हा एक गोष्ट आहे की मार्केट सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. आता मार्केट इथे सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. ओके, मार्केट इथे सस्टेन केलं तर मग काय, मग एक रिव्हर्सल ट्रेडची अपेक्षा करूया का? करू शकतो, कारण का तीच सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा एक विषय आहे, तोच भाग आहे आणि तोच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता विषय असा येतोय की 5 मिनिटाच्या चार्ट वरती आपण जर येऊन स्ट्रॅटेजी डिस्कस करू शकतोय, तर बघा मार्केटची आज लास्टची कॅन्डल जी क्लोजिंग किती ते आपण बघून घेऊया. लो आहे 25,388. ओके, आणि आपली लेवल काय? 25,370 ही जी लाईन लागली आणि पॅरलल झोन तोच लेवलला आहे 360. ओके, ही झोन तर नक्कीच आहे, पण माझ्या मते मार्केटने ना 320 ची लेवल तोडणं जरुरी आहे. किती? 320. त्यानंतर मार्केट पाताळ. आणि जर मार्केटला वरची रेंज तोडायची असेल तर आपण ते बघून पण घेऊया. वरची रेंज जर तोडायची असेल तर काय? तर बघा, आपला खालचा जो रेंज आपण लावतो तो आपण नक्कीच ही लावूया डायरेक्टली, कारण का विषयच नाहीये. आणि वरची रेंज जर लावायची आहे तर मार्केट मी लगभग कॉल साठी जर जायचं असेल मला, तर लगभग मी इथे जाईन, म्हणजे 560-70च्या वरती जाईन. हा अंदाज आहे, मार्केटनी एवढा मोठ्या फॉल मध्ये मार्केटचा चार्ट जरा हलतो. हे खरं आहे. तुम्हाला वाटत असेल की ही लावले, मी अंदाज लावलाय, माझा एक्सपिरियन्स लावलाय, त्यामुळे मी इथे कॉल घ्यायला करणार नाही. हा, मार्केटने इकडनं एक मुवमेंट असा दिला तर मी कॉल घेईन, पण त्यासाठी मी OI, माझा चार्ट पॅटर्न, माझा प्रिव्हियस डेचा हाय लो सगळं बघेन, पीसीआर रेशो बघेन, कोण किती लेवलला बसलंय, टाइम फ्रेम काय आहे, काय वेळ आहे. म्हणजे ट्रेड घेण्याची पण वेळ असते. तुम्ही 10ला उठून ट्रेड, 11ला उठून ट्रेड घेऊ शकत नाही. हा एक्सपिरियन्स येतो आणि हा कधी तुम्ही वारंवार मार्केटला बघाल तेव्हाच येईल. ओके, तर क्लिअर गोष्ट आहे, जर मार्केट 320 तोडत असेल तर मला मार्केटमध्ये खालची लेवल लगभग आहेत ना, लगभग 200, आणि त्यानंतर एक सायकोलॉजिकल लेवल जी माझी आहे ना, ती आपली 25,000 आहे. 25,000 लगभग 20 पर्यंत मी बघतोय. 25,020 पर्यंत सायकोलॉजिकल आहे, आणि 25,020 जर तुटली आणि मार्केट सस्टेन केलं तर माझा नेक्स्ट टार्गेट जो असेल ना, 100 बसन. मी तुम्हाला घाबरत नाहीये, मार्केटची मुवमेंट सांगतोय. 24,800. आता 24,800 ही लेवल आपण लावलेलीच आहे पहिले, पण ह्या अगोदर 24,800 ला एक्झॅक्टली काय झालं ते पण आपण बघून घेऊया ना जरा. आणि तुम्ही फक्त अभ्यास करता, त्या अभ्यासाला कारण पाहिजे. मी हर वेळेला स्टुडंट सांगतो, देअर शुड बी रिझन फॉर ट्रेड. तुम्ही ट्रेड घेण्यासाठी कारण पाहिजे की मार्केट असं वागलंय म्हणून मी हा ट्रेड घेतोय, वरचा खालचा जो पण आहे तो. ओके, तर आपण जरा डिटेलमध्ये स्टडी करताना 1 आवर चार्ट वरती येऊया. दिसते का आपण बघूया एक्झॅक्टली काय दिसतंय, दिसायचा प्रयत्न करतोय. ओके, तर प्रिव्हियस चार्ट घेऊ आपण. तर एक ही लेवल आहे, ही बघा. त्यानंतर एक ही लेवल येते अंदाजे, ही लेवल येते, एक ही लेवल आहे. डेली, आपण डेलीवरती येऊया, आणि डेलीवरती एक्झॅक्टली तुम्हाला रेंज कळतील. डेलीवरती खूप काही गोष्टी क्लिअर होतात. ओके,
ही जी लेवल एकदम खालची आहे 25,000 24,500 800ची लेवल कुठली आहे, एक इथे एक लेवल दिसते मला. ओके, त्यानंतर एक लेवल मला लगभग बघा, मी ना एक्सपिरियन्सनी काढतोय, मी फक्त लावत नाहीये, बघण्याचा प्रयत्न करतोय ही लेवल. कारण मार्केट बघा इकडनं गेलेलं आहे. ओके, मार्केट इकडनं पडलंय, मार्केट इकडनं गेलंय, मार्केट ह्या लेवलला. आता ह्या अंदाजे लेवल येतात, ही लेवल तुम्हाला दिसणार नाही. हा एक्सपिरियन्स बोलतोय माझा 24,800, म्हणून मी तुम्हाला ही लेवल 24,800 दिलेली आहे की मार्केटमध्ये ह्या मुवमेंट येऊ शकतात. आणि नाही झालं तर मार्केटमध्ये ह्या मुवमेंटला परत इथे येऊ शकतो. पण ओव्हरऑल सिनेरिओ ग्लोबल मार्केट पण जरा असं नेगेटिव्ह असल्यामुळे सिनेरिओ नेगेटिव्ह आहे, पण मार्केट नेगेटिव्ह मध्ये चाललंय हा विषय डोक्यात काढून टाका. आणि तुम्ही काय करा माहिती की उद्या सकाळीच तुम्ही उद्या सकाळी कुठलाच बसाल नका. मी तुम्हाला ना उद्या काय होणार ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे ह्याच्यावरती जास्त अभ्यास करा, ह्याच्यावरती जास्त भर द्या. मला उद्या कसा प्रॉफिट होईल हा विचार करण्यापेक्षा मला पॉइंट्स किती भेटू शकतात आणि माझी स्ट्रॅटेजी काय असेल हा विषय जर तुम्ही 6 महिन्याचा घेतलात ना, तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये एक चांगले ट्रेडर व्हाल. लोकांचा प्रॉब्लेम काय, मी 500 लावले तर मला 5,000 आले पाहिजेत आणि 5,000 लावले तर 50,000 आले पाहिजेत. आम्ही पण असं पहिले असंच विचार करायचो की 500 लागले 5,000 पाहिजे, 5,000 लागले 50,000 आले पाहिजे. पण हा प्रवास, काल पण तुम्हाला बोललो, हा प्रवास एवढा सोपा नाहीये. याच्यामध्ये खूप काय गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, इमोशन्स आहेत, त्याग आहे, बलिदान आहे, हार्डवर्क आहे आणि सर्वात मोठा लॉस. मला मार्केटमध्ये असा कुठलाही ट्रेडर सांगा ज्यांनी ट्रेडिंग चालू केली आणि तो प्रॉफिटेबल आहे, लिहून द्या. कोण आईच्या पोटात शिकून येत नाही, ना तुम्ही ना मी. आपल्याला सगळं इथे शिकायला लागतं, आपल्याला इकडे कला शिकायला लागते, ती जोपावी लागते आणि त्याच्यावरती परिश्रम करून आपल्याला रिझल्ट द्यायला लागतात. आणि आपण देऊया नक्की, मी तुमच्या बरोबर आहे. व्हिडिओ फक्त ऐकत राहावा, समजत राहावा. नाही कळलं तर 2 वेळा बघा, त्या लेवल लावून बघा की मला जमतंय का लेवल्स लावायला. प्रॅक्टिस करा. नाही तर मी तुमच्यासाठी बसलोय, मला मेसेज करा, मला फोन करा. अनोळखी व्यक्ती, आज मला 2 अनोळखी व्यक्तींचे फोन आले युट्यूब फॅमिलीचे, त्यांचे पण आभार. बोला सर कल का आपका वीडियो देख के, आहेत मराठी नाही आहेत लोक बाहेरचे, पण मराठी कळतं ना, महाराष्ट्रात राहणार आहेत. सर आपका कल का वीडियो देख के मजा आ गया, मैंने प्रॉफिट बुकिंग किया, 80 पॉइंट निकाला है सर, धन्यवाद. बोलतो नेक्स्ट बॅच कधी चालू होणार आहे. बोला आत्ता नाही बाबा, आत्ता जस्ट चालू झालंय. मी पैशाच्या पाठी नाही, मी शिकवण्याच्या पाठी पडलोय. त्यामुळे रामकृष्ण हरी, आता ऑक्टोबरला भेटूया. नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये चालू होईल, म्हणजे ऑलरेडी 2 बॅच चालू आहेत. मी जास्त 5-10 बॅच करून ते गोष्ट करत नाही, कारण का मी माझं जर बॅच करत गेलो ना, मी शिकवत गेलो तर माझा ट्रेडिंगचा विषय संपेल, मग मी तेच करत बसेल आणि मला ते करायचं नाही. कारण एवढी वर्ष मी ज्यासाठी मेहनत केलेली आहे, जी कला जोपासलेली आहे, ती मी सोडू शकणार नाही. मी भले क्लास बंद करेन, सेशन्स बंद करेन, पण ट्रेडिंग सोडणार नाही. ओके, आणि जी माझ्याबरोबर व्यक्ती आहेत, जी माणसं माझ्याबरोबर आहेत, त्यांच्यावर मी लास्ट पर्यंत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत. जिथपर्यंत मार्केट चाललंय तिथपर्यंत मी आहे. वचन आहे तुम्हाला लोकांना. फक्त प्रॅक्टिस करा, गोष्टींना समजा, घाई करू नका. माझा लॉस का होतोय ह्याच्यावरती विचार करा. मी जिकडे एंट्री घेतो तिकडे मला लॉस का होतो, या मी जिकडे एंट्री घेतो तिकडे मार्केट फिरते का. म्हणजे तुमच्यामध्ये बघण्यामध्ये तुमच्या एंट्री चुकी आहे, त्या एंट्री पण सुधारूया. या त्या गोष्टीसाठी जरूरत नाही की सेशन माझे जॉईन करा, 7 महिने 8 महिन्याचा कोर्स करा. तुमच्या काय क्वेरी असतील तर एक सेशन घेऊन आपण करू शकतो. जरूर नाही की मी इथे मला क्लास विकायला बसलो नाही, सेशन माझे विकायला बसलो नाहीये, माझा प्रमोशन बसलो नाही. मी इथे एक मदत करायला, एक सोशल भाग आहे म्हणून बसलेलो आहे. ज्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करेन, कारण का देवाने आता खूप दिलेलं आहे, देवाचे तेवढे आभार आहेत, खूप चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे अपेक्षा नाहीये. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माणूस अपेक्षा करतो ना, तो माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही. स्वप्न बघा, मेहनत करा. अपेक्षा जेव्हा भंग होतात ना, तेव्हा माणूस खचतो आणि माणूस त्यानंतर कधी उभा राहू शकत नाही. खूप क्वचित, म्हणजे 100 मधला 0.1% माणूस, तो खचलेला माणूस वरती जाऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा म्हणजे काय, लालच होतो की मला, मी हे केलं मला हे भेटेल, मला हे केलं हे भेटेल. नका करू.
मी हे करत राहणार आहे, मला हे करायचंच आहे, मी करूनच दाखवेन, हा विषय तुमच्या मनामध्ये जेव्हा येईल ना, तेव्हा तुमचा जो लाल आकडा जो असेल ना छोटा मोठा, तो मोठ्या आकडा हिरव्या आकड्यामध्ये कन्वर्ट होईल, तुम्हाला कळणार नाही. माझा एक्सपिरियन्स आहे तो. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन जाओ ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हसत राहा, पॉझिटिव्ह राहा. गुड नाईट. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.